श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागिरी, त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असते. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मा संबंध. उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकून, गोड लागे अन्न पाणी. नावडे भोगविलास सुखोपभोग कैचा त्यास निद्रा नयची रात्रंदिवस. चिंता न पोळले, केली कित्येक अनुष्ठाने. तैसेच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिली दाने. आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी. त्रासले या यात्रेसी, कृष्णवर आला शिराशी. रात्रंदिन चैन नसे, कोणा लागी जावे शरण. मज वरी कृपा कोण करेल, सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मासे. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तो, तेथे करावी स्वामी सेवा. यती वचने भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तिची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा त्यासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तो. हे जाणून हितगोष्टी मानसी विचारून, शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्रांतस्नाने करून, पूजा द्रव्य घेऊन अपर्वाय समर्थ चरणी जाती अतित्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोढा. श्री स्वामी चरणारविद्यार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय शिरस्तु.